केस खूप जास्त प्रमाणात गळत असतील आणि वेगवेगळ्या महागड्या ट्रीटमेंट जसं की हेअर स्पा आहे किंवा वेगवेगळे शॅम्पू, तेल, कंडिशनर, सिरम्स हे सगळं वापरून सुद्धा हेअरफॉलमध्ये काहीच फरक जाणवत नसेल, तर ह्या हेअरफॉलचं कारण कुठेतरी इंटरनली तुमच्या शरीराच्या आतमध्ये दडलेलं आहे. तुमचे केस हा तुमच्या शरीराचा एक प्रकारे आरसा आहेत आणि त्यामुळेच जर का तुमच्यामध्ये अग्निमांद्य झाला असेल किंवा डायजेशनशी रिलेटेड काही इश्यू असतील, रक्तदुष्टी झाली असेल, लिव्हर फंक्शनिंग जे आहे ते व्यवस्थित होत नसेल, त्याचबरोबर जर का हाडांची स्ट्रेंथ कमी झाली असेल, कॅल्शियम डेफिशियन्सी झाली असेल किंवा तुम्हाला पुरेशी झोप मिळत नसेल किंवा मग तुमच्यामध्ये स्ट्रेस लेवल खूप जास्त प्रमाणात असेल, हॉर्मोन्सच्या लेवल डिस्टर्ब झालेल्या असतील, तर ही सगळी कारणं तुमच्या हेअरफॉलशी रिलेटेड असू शकतात. आणि म्हणूनच एक्सटर्नली तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी हा हेअरफॉल थांबू शकत नाही आणि म्हणून इंटरनली तुम्हाला त्यासाठी प्रयत्न करावा लागेल. तुमचं डायजेशन जे आहे ते इम्प्रूव्ह करावं लागेल, रक्त शुद्धी करून घ्यावी लागेल, त्याचबरोबर अस्थिला पोषण असणारे म्हणजेच बोनची स्ट्रेंथ वाढवणारे असे काही औषधं, मेडिसिन्स किंवा सप्लिमेंट्स तुम्हाला घ्यावे लागतील. झोप नियमितपणे होणं हे केसांच्या आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे जर का तुमची झोप प्रमाणापेक्षा खूप कमी होत असेल किंवा डिस्टर्ब होत असेल, तर झोपेचं नियमन व्यवस्थित करणं हे सुद्धा गरजेचं आहे आणि त्याचबरोबर स्ट्रेस लेवल कमी करणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे हे उपाय नक्की करून बघा. तुम्हाला डेफिनेटली तुमच्या हेअरफॉलमध्ये इम्प्रूव्हमेंट दिसेल, तुमचा हेअरफॉल कमी झालेला दिसेल आणि चांगल्या प्रकारे केसांचं आरोग्य टिकवून ठेवता येईल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.